हाय गाइस, वेलकम बॅक टू शुक्रे फॅमिली। तर आज आपण बनवणार आहोत मटन रस्सा। त्यासाठी मी ते अर्धा किलो मटन घेतले आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। मटन शिजताना मीठ थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे मटणाला चव खूप छान येते। आणि अर्धा चमचा हळद टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे। इथे हे सगळं मिक्स करून घेते। मटन स्वच्छ धुवून त्याचं सगळं पाणी निथळून घ्यायचे, नाहीतर ना त्याच्यामध्ये खाली पाणी राहतं आणि त्याने वशा मटन लागतं। त्याच्यामुळे सर्व पाणी निथळून घ्यायचे व्यवस्थित। मटन शिजवून घेण्यासाठी मी इथे फोडणीला फक्त कांदा वापरते। तुम्ही कांदा आणि लसूण खोबऱ्याचं वाटण सुद्धा वापरू शकता। तेल गरम करून घेतलंय मी कुकरमध्ये। आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकते आणि छान परतून घ्यायचे। कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचे। कांदा छान लालसर भाजला की ह्याच्यामध्ये टाकायचे अर्धा चमचा आले लसूण पेस्ट आणि पुन्हा परतून घ्यायचे। कांदा आणि आले लसूण पेस्ट छान परतून झाली की ह्याच्यामध्ये मटण टाकायचे। मटण छान तेलामध्ये वाफलून द्यायचे आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचे। आता कुकरला झाकण लावून आपल्या कुकरच्या प्रमाणे मटणला शिट्टी काढून घ्यायचे। मी इथे 2च शिट्ट्या करते कारण की मटण 2 शिट्टीत शिजून जातं, त्याच्यामुळे मी 2 शिट्ट्या करून घेते। मटण शिजा ठेवले तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात। इथं मी कांदा घेतलाय, 2 मिडियम आकाराचे कांदे घेतलेत, कोथिंबीर घेतले, खोबरं घेतलंय, आलं घेतलंय, तीळ घेतलेत पांढरे, लसूण घेतलाय आणि टोमॅटो घेतलाय। आता हे सगळं साहित्य आपण तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहोत। हे सगळं साहित्य मी छान असं तव्यावरती भाजून घेतलंय, लालसर भाजून घेतलं। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। मटण आपलं शिजलंय। वाटण करून घेतलंय मी, आता आपण कालवून फोडणीला देणार आहोत। आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत। मसाला चांगला भाजून घ्यायचे, त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। आता याच्यामध्ये मी घरगुती मसाला टाकते, चवीनुसार घरगुती मसाला टाकायचे। आता चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची। काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली की छान मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मटन मसाला टाकायचा आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकते। आपण अगोदर पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकून द्यायचे आता पण आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे। त्याला भाजून घेण्यासाठी मी इथं आपण मटण शिजवलं होतं त्याचं पाणी टाकते आणि मसाला चांगला लालसर असा भाजून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। कडेनं बघा कसं तेल सुटलंय, असा मसाला भाजला पाहिजे। आता मसाला भाजला की ह्याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। वरून पण कोथिंबीर टाकणार आहोत, त्याच्यामुळे आता थोडीशी मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये मटण शिजवून घेतलं होतं, त्यातलं फक्त मटण टाकून मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे। मटण टाकते मी याच्यामध्ये आणि चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। आणि 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून द्यायचे। पाच मिनिटं मटण वाफरलं की झाकण काढून पुन्हा परतून घ्यायचं।
आणि आपण आता याच्यामध्ये शिजवून घेतलेला स्टॉक टाकणार आहोत, म्हणजेच मटणाचा आणि रस्सा टाकणार आहोत आणि पुन्हा हलवून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि उकळी काढून घेणार आहोत। कालवणाला उकळी आली आहे, थोडंसं 5 मिनिटं ठेवून द्यायचं आणि गॅस बंद करायचा। ह्याच पद्धतीने तुम्ही जत्रा आता येत आहेत तर जत्रेसाठीही ह्या पद्धतीने तुम्ही मटण बनवू शकता। तयार आहे आपला मटण रस्सा। तर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।